अध्यक्ष महोदय धन्यवाद. औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपलं सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चिंचोली गुरव असेल, जुनेगाव, कासारे, लोहारे, मिरपूर, सादतपूर, तळेगाव, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द येथील 190 हेक्टर जमीन सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचित करण्यात आल्या. परंतु त्यानंतर सुद्धा अधिसूचनेनंतर संबंधित शेतकऱ्याच्या 7/12 उतारा महामार्गाची नोंद करण्यात आली. या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या 7/12 उतारावरती महामार्गाची नोंद असल्यामुळे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थांबलेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी येतात. याबाबत मी वेळोवेळी प्रकल्प संचालक, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय, परंतु अद्याप यावरती कुठली कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी माननीय मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचं लक्ष वेधू इच्छितो. सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या उतार्यावरील महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी किंवा स्थगित करावी. प्रकल्प निश्चित झाल्यानंतर त्याचा मोबदला त्वरित त्याला मिळण्याची आवश्यकता. इतर ठिकाणी मोबदला मिळालाय, परंतु माझ्या संगमनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर मिळावा ही विनंती करतो.